नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी OCM म्हणजे वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाच्या संदर्भातले महत्त्वाचे IMP क्वेश्चन आपण ह्या ठिकाणी विचारात घेणार आहोत. तुमची तयारी झालेलीच असेल तरी जाण्यापूर्वी आता जो काही वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे त्या वेळेमध्ये खालील प्रश्न तुम्ही तयार केलेले आहेत का, त्यांची तयारी झालेली आहेत का यांचा फोकस करा. यांच्या व्यतिरिक्त फारसे काही वेगळे प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये पाहायला मिळणार नाहीत. क्वेश्चन 2 पासून सुरुवात करूयात. कारण वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते बरेचसे मोठ्या प्रमाणात आहेत, त्याच्यावरती फारसं काही बोलता येत नाही. बाकी सगळे प्रश्न आपण या ठिकाणी विचारात घेऊयात. प्रश्न दुसरा, संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये कोणत्या संकल्पना महत्त्वाच्या आहेत? पहिली आहे उद्योजकता विकास, दुसरी संकल्पना उद्योजक, यानंतर तिसरी संकल्पना जीवन विमा, त्यानंतर चौथी संकल्पना सागरी विमा. विम्यांच्या संदर्भातले जर संकल्पना तुमच्या क्लिअर असतील तर कुठल्याही प्रकारचा विमा या ठिकाणी विचारला जातो, त्यामध्ये काही महत्त्वाचे घेतलेलेच आहेत आपण. पाचवा आहे स्टार्टअप, यानंतर 6 सामाजिक जबाबदारी, 7 विपणन मिश्रण, 8 आउटसोर्सिंग, 9 लेबलिंगवरती देखील प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर KPOज. नेक्स्ट पुढचा प्रश्न जनहित याचिका, 12 व्यवस्थापन, 13 विश्वस्त, 14 संघटन, 15 व्यवसाय. हे प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर 16 लोक अदालत, 17 बाह्यसेवा, 18 समन्वय, 19 विमा आणि 20 राज्य आयोग. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे अतिशय महत्त्वाच्या संकल्पना होत्या, त्यांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न फरक स्पष्ट करा. त्यावरती महत्त्वाचे प्रश्न आहेत. यामध्ये नियोजन आणि दिग्दर्शन, नियंत्रण आणि समन्वय, राष्ट्रीय आयोग आणि जिल्हा आयोग, राष्ट्रीय आयोग आणि राज्य आयोग. आता हे 3 आयोग आहेत, तिघांच्यापैकी कोणाच्याही दोघांचा फरक विचारला जाऊ शकतो. कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही ते करून ठेवले तर काही प्रॉब्लेम येणार नाही. 5वा आहे आयोजन आणि कर्मचारी. त्यानंतर नेक्स्ट पुढचं आहे बचत ठेव खाते, मुदत ठेव खाते. हे तुम्ही करून ठेवा. हे इकॉनॉमिक्समध्ये पण याच्यावरती प्रश्न खात्यांवरती विचारला जातो, अकाउंटवरती. त्यानंतर अग्निविमा, सागरी विमा, जीवन विमा किंवा अग्निविमा, हे जे विम्याचे प्रकार आहेत त्याच्यातलेही कोणाच्याही 2 फरक एकत्र करता येतात, KPO आणि BPO. त्यानंतर नेक्स्ट आहे KPO आणि LPO. तर हे देखील 3 संकल्पना आहेत, तिघांपैकी कोणाचेही फरक विचारता येऊ शकतो. त्यानंतर चालू खाते, बचत खाते, खात्यांचे एकत्रच विचार करा म्हणजे प्रॉब्लेम नाही. त्यानंतर व्यापारी बँक, मध्यवर्ती बँक, विपणन आणि विक्री व्यवस्था, व्यवस्थापन आणि वाणिज्य. विपणन विक्री पण महत्त्वाची आहे. त्यानंतर खाजगी गोदामे, सार्वजनिक गोदामे, सोपे फरक आहेत. रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, वाहतुकीच्याही प्रकारांवरती कोणतेही प्रकार येऊ शकतात, तेही फार सोपे प्रश्न आहेत. यानंतर जाऊयात थोडक्यात उत्तरे, त्याच्यातले महत्त्वाचे प्रश्न. थोडक्यात उत्तरांमध्ये जर आपण विचार केला तर 5वा प्रश्न आहे हा. यामध्ये व्यवस्थापनाची वैज्ञानिक तत्त्वे, इथून पुढं महत्त्वाचे प्रश्न सुरू झालेले आहेत, फार महत्त्वाचे प्रश्न आहेत. उद्योजकता विकासाची वैशिष्ट्ये, त्यानंतर उद्योजकाची वैशिष्ट्ये. 4था आहे आउटसोर्सिंगचा फायदा आणि तोटा. सेपरेट एकावरती पण प्रश्न येईल किंवा दोघांवरती पण येईल. त्यानंतर व्यवसाय, फायदा तोटा. यानंतर गोदामांचे प्रकार. त्यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढचा प्रश्न, बाह्य सेवा कोणतेही 4 फायदे स्पष्ट करा. सामाजिक जबाबदारीची गरज स्पष्ट करा. नंतर आहे ग्राहक संरक्षणाच्या कोणत्याही 4 गरजा स्पष्ट करा. 9 विपणनाचे 4 कार्ये स्पष्ट करा. 10 विपणनाचे महत्त्व स्पष्ट करा.
पद्धतीने हे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी विचारात घेतलेले आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपली झालेली आहेत का, याचा अभ्यास झालेला आहे का, हे चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तिथं गेल्यावरती फारसा प्रॉब्लेम येणार नाही. अभ्यास झाला असेल तर ह्या शेवटच्या क्षणामध्ये ह्या घटकांवरती विशेष लक्ष द्या. तुम्हाला सर्वांनाच पेपरसाठी शुभेच्छा. नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीने पेपर लिहून चांगले गुण मिळवाल आणि चांगले स्कोरिंग करणारा विषय आहे. स्कोरिंग ह्यामध्ये होऊ शकतं. माहिती खूप लिहिण्यासारखी असते, पण टाईम मॅनेजमेंट करा. टाईम मॅनेजमेंट केल्याशिवाय तुम्हाला हे सगळं लिखाण कंप्लीट होणार नाही. त्यामुळे टाईम मॅनेजमेंटकडे लक्ष द्या. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.